हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते सगळे मजेत असतील. आता व्हिडिओमध्ये जरी नाही दिसत ना तरी सुद्धा या किचनच्या ज्या ट्रॉल्या असतात ना त्या खूपच खराब झालेल्या असतात. म्हणजे ज्या आपण आपल्या गोष्टी असतात म्हणजे भांडी असो किंवा काही वस्तू असो आपण ना एकदम घाईघाई तिथं टाकत असतो. मग चम्मच असो किंवा काही पातेले असो ज्या आपण यूज सुद्धा नाही करत, कितीतरी दिवसात आपण ते यूज करतो आणि कितीतरी म्हणजे अशा काही गोष्टी असतात की आपण यूज सुद्धा नाही करत, तशाच्या तशा त्या पडलेल्या असतात. त्या सुद्धा खूपच असे धूळ बसली होती त्यांच्यावर. म्हणतात की ट्रॉलीमध्ये धूळ जात नाही किंवा धूळ बसत नाही आणि भांडी खराब होत नाही. असं काही नसतं, भांडी ट्रॉल्यांमध्ये सुद्धा खराब होतात. म्हणजे ट्रॉल्या जर आपण 8 दिवसात 15 दिवसात क्लीन नाही केल्या ना तर भरपूर अशी घाण होते ट्रॉल्यांमध्ये आणि ते सारखं क्लीन कराव्या लागतात. आणि जेवढं आपण ते क्लीन केलं ना तेवढंच ते चांगलं दिसतं आणि भांडी रचायलाही तेवढंच चांगलं वाटतं. गेल्या 4-5 दिवसापासून मी विचार करत होते की कधीतरी आपण या किचन ट्रॉल्या क्लीन करूया. म्हणजे गावावरून आल्यावर माझं सारखं चालू होतं की मला ही सगळी भांडी घासून घ्यायची आहेत, किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना ते सगळ्या क्लीन करून घ्यायच्या आहेत. पण माझं काही जमतच नव्हतं. म्हणजे असं नव्हतं की मी रिकामी होती आणि आराम करत होती, असं नव्हतं. म्हणजे भरपूर सारे कामं होते गावावरून आल्यावर. जे आपण कपडे आणलेले असतात ना, म्हणजे यावेळेस कपडे एवढे खराब झाले होते ना, म्हणजे गणबाई मातेचे जे रोट होते ना त्याचा जे गुलाल असतो ना तो सगळ्या कपड्यांना लागलेला होता. तेच कपडे सगळे हाताने मला धुवायचे होते. ते सगळे क्लीन करत करत मला 2-3 दिवस गेले. म्हणजे सगळ्यांचे, त्या चिरागच्या पप्पांचे वेगळे कपडे, चिरागचे वेगळे, विशूचे वेगळे आणि माझ्या सगळ्या साड्यांचा तर सत्यानाश झाला होता. मी त्या सगळ्या ड्रायक्लिंगला दिल्या आणि त्या आता म्हणजे दिल्या आहेत, अजून काही आल्या नाही. आणि ते सगळे आल्यावरच मग मी सगळं ते रचायला, माझं ते सुद्धा रचायचं बाकी आहे. म्हणजे साड्या, कपाटमध्ये जे कपडे ठेवलेले असतात ते सगळं असं अस्ताव्यस्त झालंय, ते सुद्धा रचायचंय. हळूहळू एक एक कामं मी करायला घेतले. सगळ्या ट्रॉल्यांमधले जे भांडे असतात ना मी ते सगळे काढून घेतले. आणि ट्रॉल्या आहे ना, मला असं वाटलं की या ट्रॉल्या आपण जेव्हा काढू ना तेव्हा निघून जातील, पण या काही निघत नाही. मला वाटलं की हे जर निघाले ना तर खरंच खूप क्लीन झालं असतं, पण ते अजिबात निघालं नाही. मी खूप प्रयत्न केला आणि मला असं वाटलं की जे नट असतात ना ते खोलून आपण यावरून काढून घेऊया, पण ते पॉसिबल नव्हतं. खूपच पॅक नट होते आणि चिरागचे पप्पा जर घरी राहिले असते ना तर त्यांनी काढून दिले असते, पण ते नव्हते. म्हटलं जाऊ दे आता आणि आपण जर हे काढायला गेलो नंतर बसल्या नाही तर ती उपाधी होऊन जाईल, कारण की हे काही आपलं स्वतःचं घर नाहीये. जसं होईल तसं आपण कान्याकोपऱ्यातलं हा टिश्यू पेपर किंवा कागद लावून किंवा काही घिसणीने काही करून आपण छान असं घासून घेऊ. सगळ्या ट्रॉल्या मी छान घासून घेतल्या. नंतर जे वरचं असतं ना ते सगळं व्यवस्थित घासून, हे सुद्धा मी घासून घेतलं. या किचनच्या ट्रॉल्या लाकडाच्या आहेत, म्हणजे मी जास्त पाणी नाही लावलं पण तरीही घिसणीने मी घासून घेतलं. कारण ना पूर्ण जो किचन आहे ना तो पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे आणि थोडासा आपण डाग लागला ना तो व्हिडिओत नसेल दिसत ना, पण तो आहे ना जवळून खूपच वेगळाच दिसतो आणि ते मला दिसतं म्हणून ते मला तरी चांगलं नाही वाटत. व्हिडिओ तेवढं दिसत नाही पण जवळून खूपच खराब दिसतो. ते सगळं मी तर घासून घेत होती. ठरवलं तरी महिन्यातून आठवड्यातून असं पूर्ण काढून क्लिनिंग करणं ना खूप अवघड जातं, जीवावर पण येते आणि मग राहू देऊया करूया नंतर असंही होत असतं. आणि हे फक्त क्लिनिंग करणं महत्त्वाचं नाही, आपण जर क्लिनिंग नाही केली ना तर गोष्टी अशा होऊन जातात की तिथे किडे होतात, जास्त व्हायला लागतात. कारण शेवटी तिथे अन्नाचे कण बऱ्यापैकी जाऊन पडलेले असतात आणि मग अशा वेळेला किडे जे असतात ना ते भरपूर होतात. आता माझ्या जे ट्रॉल्यांचं काम होतं ना ते ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आणि जे भांडी निघाली होती ना त्या ट्रॉल्यांमध्ये ती सगळी मी घासायला घेते. माझं असं आहे ना, मी कोणतंही काम करायला घेतलं म्हणजे जे आपण ट्रॉल्या असो किंवा डब्बे असो, मला कोणती वस्तू भरायची असो डब्यांमध्ये ते सुद्धा मी आधी डब्बा क्लीन करते आणि मगच त्याच्यात वस्तू भरते. तसंच मी ट्रॉल्याही कधी काढल्या तर मग मी त्याच्यातले जे भांडी निघतात ना ते घासूनच रचते नंतर, कारण परत ते आपल्याकडनं ट्रॉल्या परत काढल्या जात नाही आणि मग ती भांडी कधी घासायला निघतील असं होतं. म्हणून जेव्हा आपण मी काही काम आवरायला घेतलं ना मग ते पूर्ण करायलाच मला आवडतं. मग ते पूर्ण भांडी घासण्यात अख्खा दिवस गेला तरी मला चालतं आणि किती थकवा आला तरी चालेल, पण आहे ना काही गोष्टी अशा असतात की पूर्ण क्लीन व्हायला पाहिजे. म्हणजे ट्रॉल्या काढायच्या, भांडी काढायच्या, ट्रॉल्या पुसून घ्यायच्या आणि जे भांडी असतात ना ते परत तसेच रचून द्यायचे विना घासायचे. तसं मला आवडत नाही. मी जर ट्रॉल्या काढल्या तर मी त्याच्यातल्या भांडी घासते आणि ते उन्हात मस्त सुकवते आणि नंतरच मी ते रचायला घेते. ट्रॉल्या तर घासून झाल्या आहेत आणि आता मी किचन घासायला घेते. किचन ही अशी गोष्ट असते नाही का स्त्रीसाठी, म्हणजे पूर्ण दिवस म्हणजे सकाळ संध्याकाळ त्याच्यात तिचा जात असतो आणि ते जर क्लीन राहिलं ना तर तिला एकदम प्रसन्न वाटतं. आणि हा जो किचन आहे ना पूर्ण वाईट आहे, म्हणजे याच्यावर थोडा ऑलमोस्ट आधीचे भरपूर डाग आहेत, ते भरपूर मी घासले पण ते काही निघत नाही. आणि मला असं वाटतं ना की किचनची जी स्टाईल असते ना खालची ती ना ब्लॅकच पाहिजे, व्हाईट नाही पाहिजे. कारण आहे ना आपण कितीही क्लीन केलं ना, कितीही घासलं, कितीही स्वच्छ केलं तरी अशी
छान असं दिसत नाही ते, मला असं वाटतं. आणि पूर्ण वरची फरचीसुद्धा मी घासून घेतली, तीसुद्धा पूर्णच वाईट आहे. म्हणजे थोडासा आपण डाग लागला की लगेच दिसतो. लांबून दिसत नसेल पण जवळून दिसतो. आणि इथं जी विंडो आहे ती इथं धुवायला घेतली होती. जास्त करून ही विंडो मी ओपन करत नाही, कारण बाजूला जशी गॅलरी आहे मोकळी आहे. मला भीती वाटते असं काहीतरी साप किंवा काय आलं तरी, म्हणून मी बंदच ठेवते. कधीतरी धुण्यासाठी किंवा काही साफसूफ करायचं राहिलं तेव्हाच मी ओपन करते, नाहीतर अशी नेहमी बंदच असते. नंतर पूर्ण किचन माझा इथं क्लीन झाला होता, धुवूनही झाला होता. म्हणजे अशी अक्षरशः मी अंघोळ घातली होती पूर्ण किचनची. नंतर खाली थोडंफार पाणी पडलं होतं, मग म्हटलं चला आता झाडून डायरेक्ट मी घर पूर्ण स्वच्छच करून घेते. आणि एवढा छान दिसत होतं ना किचन की एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि काही गोष्टी आपण असं करायला पाहिजे, म्हणजे 15 दिवसातून असो किंवा आठवड्यातून असो किंवा महिन्यातून असो, एकदा तरी जर अशी क्लिनिंग केली ना तर मनाला सुद्धा शांतता मिळते आणि वेगळंच फील होतं. आणि बघा एवढे सगळे भांडे मी घासून घेतले होते. हे फक्त ट्रॉलींमधले भांडे आहेत, म्हणजे डब्बे ते असतात ना, ते तर माझे आधीच घासून मी जेव्हा गावाला गेली तेव्हाच घासून गेलेली होती. शॉर्ट व्हिडिओमध्ये ते सुद्धा मी शेअर केलं होतं. फक्त मला किचनच्या ट्रॉल्यांमध्ये भांडे माझे बाकी होते, तेच मला घासून घ्यायचे होते. नंतर जे पण आता ते भांडी घासलेत ना ते सगळे मला आता लावून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात जास्त मेहनतीचं काम जे मला वाटतं ना ते म्हणजे जे भांडे आपण घासून ठेवलेले असताना उन्हात ते परत रिटर्न आणायचे आणि जागच्या जागी ठेवणं, हे मला खूप कठीण काम वाटतं. म्हणजे याचा मला कंटाळा येतो. मी भांडे काढून पटापट घासून बाहेर ठेवून देते, पण नंतर ते भांडे सुकल्यावर घरात आणणं आणि मग ते जागच्या जागी रचणं ते मला खूप अवघड वाटतं. मी इथं सगळे ताटं जे असतात घासून ठेवले ते इथं रचायला घेतले होते. तसं आहे ना ट्रॉल्यांमध्ये जागा कमीच पडते, म्हणजे ॲडजस्ट करावे लागतात मला भांडे, म्हणजे एवढं काही मावत नाही. भरपूर भांडे झालेत म्हणून एकमेकांवर मी भांडे रचत असते. नंतर सगळे भांडे मी इथं आणत होती आणि तेच इथं सगळे रचायला घेत होती. इथे ना चिराग मला खूप हेल्प करत होता. म्हणजे भांडे ज्या दिवशी मी घासते ना, म्हणजे ज्या दिवशी हा पसारा मी काढलेला असतो ना त्या दिवशी चिरागची मला खरंच खूप हेल्प होते. म्हणजे इशूला आमच्या काही एवढा इंटरेस्ट नाही या गोष्टींमध्ये, म्हणजे येते ती थोडीफार, पण तिला ना लगेच थकते ती आणि तिचं ते खेळणं चालू असतं, म्हणजे टीचर बनणं आणि मग ते मोबाईलवर त्याचं कंपॉसने मोबाईल बनवणं आणि ते फोनवर बोलणं. तिला या गोष्टींमध्ये एवढा काही इंटरेस्ट नाही. हां, काम वाढवायला खूप मोठी गोष्ट असते तिची, म्हणजे काम वाढवेल ती, पण काम करायला अजिबात मदत करत नाही. चिरागचं तसं असतं की चिराग मी करू का मम्मा, मी ठेवू का मम्मा, त्याला असे भांडे रचायला किंवा असं काहीतरी मम्माची हेल्प करायला खूप आवडतं. आणि त्याच्या तिथं मध्ये टुकटुक चाललेली होती आणि आवडतं मला चिरागचं. आणि मला सुद्धा वाटतं की चिरागने प्रत्येक गोष्ट शिकायला पाहिजे. त्याचे पप्पासुद्धा मला प्रत्येक गोष्टीत मदत करत असतात, तसंच चिरागसुद्धा मला मदत करतो. आणि प्रत्येक मुलाने करायला पाहिजे, मुलगा असो किंवा मुलगी असो, घरातले प्रत्येक मुलीला काम यायलाच पाहिजे. आता तसं काही नाही आहे की मुलीनेच घरातलं काम करायला पाहिजे, मुलंही करतात. तसे चिरागचे पप्पासुद्धा सगळ्या गोष्टी करून घेतात घरामध्ये, स्वयंपाक असो काही भांडी घासणं असो. म्हणजे मला बरं नसलं का मग मी सगळे कामं तेच घरात करत असतात. तसंही मला चिरागचं असं वाटतं की त्याला सुद्धा सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. मी सुद्धा त्याला असं काही नाही तर काही शिकवत राहते की असं कर, मग काहीतरी गॅसवर बनवायचं असेल तर मग त्याला तो असं चेअर घेऊन उभा राहतो, कशी बनवते मम्मा, कसं टाकते. म्हणजे लहानपणापासूनच ती सवय व्हायला पाहिजे, म्हणजे पुढे गेल्यावर त्याला ते प्रॉब्लेम येणार नाही किंवा काही बनवायचं राहिलं तर आपण स्वतःच्या हाताने बनवू शकतो. आता बघा एवढे सगळं काम झालं, पण आमच्या राणीसाहेब काही होत्याच नाही कामामध्ये. काय चाललं यांचं काही तिला पडलेली नव्हती. पण तिला जे चम्मच आणले आहेत ना मी डीमार्टमधून गोल्डन कलरचे छोटे छोटे, ते तिला इथं शोधायचे होते, कारण मी ते सगळे घेतले होते घासायला. आणि तिचं असं झालं होतं कधी मम्मा तिथं चम्मच ठेवेल आणि मी कधी ते घेऊन जाईल, आणि तिथं शेवटी ते चम्मच घेऊन गेली. इथं मी मसाल्याचा जो डब्बा असतो ना तो भरायला घेतला होता. म्हणजे हा डब्बा जर मी भरला ना तर मला 25 दिवस म्हणजे 1 महिना तरी मला टेन्शन राहत नाही. 1 महिना मला या गोष्टी सगळ्या जातात. त्याच्यानंतर मी परत घासते आणि परत भरते. या डब्बा भरून झाला का मग वाटतं यार आता मस्त काम झालेलं आहे. आणि बघा किती क्लीन दिसतोय किचन, म्हणजे हे बघून ना मला एवढं शांत वाटत होतं की मस्त आज छान काम झालं. आणि किचन आहे ना पूर्ण घासून पूर्ण चमकायला लागला होता आणि स्वतःवरच प्राऊड फील करत होती की यार आपण मस्त काम केलं आहे. आणि खरंच वाटायला पाहिजे, आपण दिवसभर राबतो त्या किचनमध्ये, तो किचन क्लीन दिसायलाच पाहिजे, तेव्हाच प्रसन्नता वाटते आणि तेव्हाच काम करूशी पण वाटतं. सगळे भांडी क्लीन दिसले, ट्रॉल्या क्लीन दिसल्या का खरंच
खरंच छान वाटतं. इथं मी चहा ठेवत होती आणि आमच्या चिराग दादाचं निरीक्षण चालू होतं आणि चिरागला आहे ना असं असतं की मम्मा मी बनवू का चहा, म्हणजे तो असं उभा राहतो आणि मला सांगतो काय टाकू. त्याला चहा साखर टाकायलाही आवडतं आणि मस्त तो असा चहासुद्धा बनवतो. मी त्याच्याजवळ उभी असते, त्याला एकटं नाही सोडत, पण तरी त्याची अशी इच्छा असते की मी बनवू का. आणि तो काही पण मी करत राहिली ना तर त्याचं निरीक्षण चालूच असतं. इथे मी गवती चहा टाकायला घेतला होता. गवती चहामध्ये ना अजिबात सुद्धा जीव नव्हता, पूर्ण सुकून गेली होती. पण तरी म्हटलं आता ही फेकण्यात जाण्यापेक्षा आहे ना हिला मी चहामध्ये यूज करून घेते. आणि इथे ना चिराग ट्रायपॉड सेट करत होता, म्हणजे त्याने माझ्यापेक्षा चांगल्यापैकी ट्रायपॉड सेट केला होता. आणि कधीतरी असं त्याची भरपूर मला मदत होते, म्हणजे असं नाही आहे की लहान आहे असं, पण तो आहे ना प्रत्येक गोष्टी अशा शूट करण्याच्या बाबतीत किंवा मग काही मला असं परत परत बघायला जावं लागत नाही. म्हणजे ट्रायपॉड मी ठेवला तर तो जातो आणि बघतो दिसते मम्मा का नाही दिसत आहे, हे दिसतंय का ते दिसतंय, भांडी दिसतंय का नाही दिसत आहे, त्याची भरपूर मदत होते. म्हणून जे मोठा जर व्लॉग मला शूट करायचा राहिला ना तर तो जर त्या दिवशी घरी राहतो, संडे असला किंवा काय असलं ना तेव्हा मी शूट करायला घेते. आणि मस्त इथं माझा चहा रेडी झाला होता. चिराग इशूसाठी मी दूध बनवलं होतं, त्यांचं दूध पिऊन झालं होतं, माझ्यासाठी मस्त इथं मी चहा बनवला. तीन वाजता कामाला लागली होती मी आणि आता 5 वाजलेत. 5 वाजेपर्यंत माझं सगळं काम आवरून झालं आहे. आणि इथं आहे ना माझ्या इशूताईचे मी ना केस घालत होती. तिला आहे ना आज माझ्यासारखे केस घालायचे होते, वरती शेंडी घालायची होती. मम्मा मला तुझ्यासारखे केस घालून दे ना. जास्त वेळ काय ते राहू देणार नाही, 5-10 मिनटंसुद्धा तिला सहन ते होणार नाही, कारण तिला आहे ना पॅक केस अजिबात आवडत नाही. तिला आहे ना असं मोकळे ठेवलेले छान वाटतात, म्हणजे असं त्याला आहे ना ओढलं जातं ना ते तिला सहन होत नाही. तरी तिचं चालू होतं की घालून दे. म्हटलं चालेल तुला घालून देते. छान मी तेल लावून दिलं होतं आज आणि मस्त केस घालायला घेतले होते. इशूचं असं असतं ना की इशूला नटायला खूप आवडतं, म्हणजे थोडंसं केस घातली आणि आरशाकडे गेली का मग 5-10 मिनटं तिचे त्याच्यातच जातात. मस्त छान अशी शेंडी घालून दिली आणि खरंच खूप छान दिसत होता. नवीन लुक वाटत होता तिचा. तिचे पप्पा आले तेव्हा तिला बघतच राहिले, इशू असं राहू देत जा ना तू, अशी खूप छान दिसते. पण तिला ते काही सहन होत नाही, तिला मोकळे केस आवडतात. म्हणजे अगदी पिनसुद्धा ती केसांमध्ये लावत नाही, म्हणजे असे पूर्ण मोकळेच ठेवते. मी तिला सारखी ओरडत राहते, अगं पिन तरी लावत जाते, केस पूर्ण डोळ्यावर येतात. पण तिला काय अजिबात तिचं ऐकायचं काम नसतं. तिला जसं पाहिजे तसंच ती राहते. किती आपण सांगितलं किती केलं तरी तिला काही ऐकायचं नसतं. इथं माझ्या चिरागदाचं केसांना मी तेल लावून दिलं. चिरागचं काही एवढं हे नाही आहे, म्हणजे थोडंसं केसांना तेल लावलं आणि केस विंचरून घेतले का जसं मम्माने केलं तसं त्याला ते चालून जातं. पण इशूचे खूपच नखरे असतात, म्हणजे इशूला सांभाळणं खरंच खूप मुश्किल असतं. आता इथे ना मी भरपूर बडबड केली, पण तुम्हाला काय ते ऐकायला भेटलं नाही, कारण मी माईक चालू करण्याचं विसरले आणि तो पूर्ण आवाज घुंगत होता, म्हणजे अजिबात चांगला आवाज येत नव्हता. या वाट्या आणल्या होत्या मी काचेच्या डीमार्टमधून. 19 रुपयाला मला एक वाटी भेटली होती, तेच मी तुम्हाला इथं सांगत होती. भरपूर मी अशा काचेच्या वस्तू आणते आणि भरपूर फोडतही राहते. मी ग्लाससुद्धा आणले होते मागे आणि 6 ग्लास आणले होते, पण त्याच्यातले 2 म्हणजे बाकीचे सगळे फुटले आणि फक्त 2च उरलेत. म्हणून मी ना काचेचे ग्लास आणि काचेच्या अशा काही वस्तू असल्यानंतर आता घेण्याचं कमीच केलं आहे. पण याची मला क्वालिटी चांगली वाटली म्हणून मी या घेतल्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.